नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वज्ञ एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महात्मा फुले यांच्याबद्दल माहिती पाहणार आहोत. तर व्हिडिओला सुरुवात करूया. महात्मा ज्योतिराव फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी झाला. त्यांचे मूळ गाव हे कडगुण होते, जे की सातारा जिल्ह्यामध्ये आहे. त्यांचे खरे आडनाव गोरे होते, पण त्यांचे आजोबा फुलाचा व्यवसाय करत होते, त्यामुळे त्यांचे पुढे चालून आडनाव फुले असे पडले. 1840 मध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांचा विवाह सावित्रीबाई फुले यांच्याशी झाला. सावित्रीबाई फुले या धनकवडी येथील खंडोजी नेवासे पाटील यांच्या कन्या होत्या. 1841 ते 1847 मध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांचे शिक्षण स्कॉटिश मिशन हायस्कूल मधून पूर्ण झाले. 3 ऑगस्ट 1848 मध्ये बुधवार पेठेतील भिडे वाड्यात महात्मा ज्योतिराव फुले यांनी मुलींसाठीची पहिली शाळा काढली. महात्मा ज्योतिराव फुले यांच्यावर थॉमस पेन यांच्या राईट्स ऑफ द मॅन या ग्रंथाचा प्रभाव होता. तसेच कबीरांच्या ब्रिजक ग्रंथातील विप्रमती या प्रकरणाचा पण महात्मा ज्योतिराव फुले यांच्यावर प्रभाव होता. महात्मा ज्योतिराव फुले यांचा उल्लेख महाराष्ट्राचे आद्य समाज सुधारक म्हणून केला जातो. तसेच भारतातील स्त्री शिक्षणाचे जनक असे पण महात्मा ज्योतिराव फुले यांना म्हटले जाते. त्यानंतर 1849 मध्ये अस्पृश्यांच्या शिक्षणावरून वडिलांशी मतभेद झाल्याने पत्नीसह महात्मा ज्योतिराव फुले यांनी गृहत्याग केला. 3 जुलै 1851 रोजी मुलींची शाळा बुधवार पेठेतील अण्णासाहेब चिपळूणकर यांच्या वाड्यात गावंडे व वाळवेकर यांच्या मदतीने काढली. त्यानंतर 1851 मध्ये मुलींची दुसरी शाळा रास्त पेठेत सुरू केली. आता यामध्ये डेट लक्षात ठेवण्याची तेवढी काही आवश्यकता नाही, जर इयर जरी लक्षात ठेवले तरी चालते. त्यानंतर 1852 मध्ये मुलींसाठी तिसरी शाळा वेताळ पेठेत सुरू केली. तसेच पुन्हा लायब्ररीची स्थापना केली. 1853 मध्ये महार इत्यादी लोकांस विद्या शिकवणारी मंडळी ही संस्था स्थापन केली. या संस्थेच्या मदतीने महार इत्यादी लोकांस शिक्षण देण्यात आले. 1855 मध्ये रात्रशाळेची स्थापना केली. या रात्रशाळेच्या स्थापनेमागील उद्देश हा प्रौढ व्यक्तींना शिक्षण देणे हा होता. 1856 मध्ये सनातनी ब्राह्मणांनी त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. शेंडे व कुंभार या मारेकऱ्यांनी ज्योतिरावांपुढे शरणागती पत्करली. त्यानंतर 1863 मध्ये बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले व यशवंत नावाचा मुलगा दत्तक घेतला. यशवंत नावाचा मुलगा कोणाचा होता असे विचारल्यास हा काशीबाई या ब्राह्मण विधवा स्त्रीचा मुलगा होता. 1864 मध्ये महात्मा फुले यांनी शेणवी जातीत पहिला पुनर्विवाह लावला. 1865 मध्ये न्हाव्यांचा 1 दिवसाचा संप घडवून आणला. यामागील उद्देश हा विधवा स्त्रियांच्या केशवपणाला आळा घालण्यासाठी न्हाव्याचा 1 दिवसाचा संप घडवून आणला. 1868 मध्ये घरचा हौद अस्पृश्यांसाठी पाणी पिण्यासाठी खुला केला. तसेच दलितांसाठी पहिले वाचनालय देखील सुरू केले. 24 सप्टेंबर 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली. आता याची डेट पण इम्पॉर्टंट आहे. 24 सप्टेंबर 1873 सत्यशोधक समाजाची स्थापना. त्यानंतर 1873 मध्ये सत्यशोधक समाजाच्या पद्धतीने पहिला पुनर्विवाह लावला. 1875 मध्ये पुण्यात दयानंद सरस्वती यांच्या मिरवणुकीत महात्मा ज्योतिराव फुले यांनी सहभाग घेतला. 1876 ते 1882 मध्ये महात्मा ज्योतिराव फुले हे पुणे नगरपालिकेचे सभासद होते. याच काळात त्यांनी धनकवडी येथील दुष्काळ पीडितांसाठी कॅम्प सुरू केले. तसेच ज्योतिरावांच्या प्रेरणेने दिनबंधू हे साप्ताहिक सुरू केले. दिनबंधू साप्ताहिकाचे संपादक कोण होते तर कृष्णराव भालेकर हे दिनबंधू या साप्ताहिकाचे संपादक होते. 1880 मध्ये बॉम्बे मिल अँड असोसिएशनची स्थापना नरे व लोखंडे यांच्या सहकार्याने केली. 1882 मध्ये भारतामध्ये प्राथमिक शिक्षणासाठी हंटर कमिशन आले होते. तर या हंटर कमिशन पुढे महात्मा ज्योतिराव फुले यांनी साक्ष दिली. तसेच टिळक व आगरकरांची तुरुंगातून सुटका झाल्यावर त्यांचा मुंबईमध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 1885 मध्ये सत्सार या त्यांच्या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. 1888 मध्ये ड्यूक ऑफ कॅटोनच्या सत्कार सभेला ते शेतकऱ्यांच्या वेशात उपस्थित होते. महात्मा फुले हे शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी लढणारे महाराष्ट्रातील पहिले समाजसुधारक होते. 1888 मध्ये मुंबई येथे रावसाहेब वडेदार यांच्यातर्फे महात्मा ही पदवी त्यांना कनिष्ठ जमातीसाठी अव्याहतपणे कार्य केले म्हणून देण्यात आली. 28 नोव्हेंबर 1890 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. आता आपण महात्मा फुले यांची ग्रंथसंपदा तसेच पुस्तके पाहूया. महात्मा फुले यांनी तृतीय रत्न हे नाटक
1855 मध्ये लिहिले. त्यानंतर 1869 मध्ये छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा पोवाडा, ब्राह्मणांचे कसब आणि अखंडादी काव्यरचना हे 3 ग्रंथ लिहिले. 1873 मध्ये गुलामगिरी हा ग्रंथ, त्यानंतर शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ 1883 मध्ये लिहिला. 1885 मध्ये सत्सार आणि इशारा हे 2 ग्रंथ प्रकाशित करण्यात आले. अस्पृश्यांची कैफियत हा ग्रंथ त्यांचा 1887 मध्ये प्रकाशित करण्यात आला. तर सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ त्यांच्या मरणोत्तर प्रकाशित करण्यात आला. यानंतर आपण महात्मा ज्योतिराव फुले यांच्याबद्दल समाजसुधारकांनी काढलेले उद्गार पाहूया. राजर्षी शाहू महाराजांनी महात्मा ज्योतिराव फुले यांना महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग असे संबोधले. वि. रा. शिंदे यांनी पतितांचा पावनवाला, तर सयाजीराव गायकवाड यांनी महात्मा फुले यांना हिंदुस्थानचा वॉशिंग्टन अशी पदवी दिली. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना हू वेअर द शूद्रास हा ग्रंथ फुले यांना अर्पण केला. पंढरीनाथ पाटील यांनी महाराष्ट्रातील पहिला सोशलिस्ट असे महात्मा फुले यांना म्हटले. माधवराव बागल यांनी फुले यांना महाराष्ट्राचे कार्ल मार्क्स असे म्हटले. वि. रा. शिंदे यांनी रशियन क्रांतीपूर्वीचे पहिले कम्युनिस्ट, तर महात्मा गांधी यांनी महात्मा फुले यांचा उल्लेख, लोक मला महात्मा म्हणतात पण खरे महात्मा तर महात्मा ज्योतिराव फुले आहेत असे महात्मा ज्योतिराव फुले यांच्याबद्दल महात्मा गांधी यांनी गौरवोद्गार काढले. महात्मा फुले यांच्यावर थॉमस पेन यांच्या विचारांचा प्रभाव होता. थॉमस पेन यांच्याप्रमाणेच महात्मा फुले हे एकेश्वरवादी होते. ते ईश्वराला निर्मिक असे म्हणत, पण त्यांना त्यातही अवतारी संकल्पना मान्य नव्हती. जर तुम्हाला या सेशनचे PDF पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. व्हिडिओला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा.